पूर्वी नाशिक शहर सजलं। पंचवटीतल्या तपोवन परिसरात कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात। सांगलीतील जयंत पाटलांचे समर्थक असलेले 14 माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये अजित पवारांची नगरसेवकांनी भेट घेतली। अजित पवार गटात लवकरच प्रवेश होणार असल्याच्या चर्चा। सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार। महेश खराडे स्वाभिमानीचे उमेदवार असणार। स्वाभिमानीच्या बैठकीमध्ये एकमुखी निर्णय। पुण्यात गुंड शरद मोहोळला श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर। फ्लेक्सवर शरद मोहोळचा देशभक्त असा उल्लेख। धनकवडी परिसरामध्ये मोहोळचे हे बॅनर झळकले। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी। पोलीस तपासात आरोपींकडे 3 काडतुसं आढळली। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा एकदा रखडला। एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती अद्यापही डिसेंबरचा पगार नाही। प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या खात्यात अद्यापही आली नसल्याने पगार रखडला। साईबाबा संस्थानला अयोध्या श्रीराम न्यासाकडून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं अधिकृत निमंत्रण। साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे पत्रिका सुपूर्द। राज्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीला आनंदाचा शिधा देण्यात येणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार आणि त्यानंतर माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्तीचं काम होणार। बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर आंदोलन। मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधव रस्त्यावर। पालघरमध्ये ठाकरे गटाकडून हुतात्मा स्तंभाचं शुद्धीकरण। मुख्यमंत्र्यांनी वंदन केलेल्या हुतात्मा स्तंभाला ठाकरे गटाकडून दुग्धाभिषेक। तानाशाही करणाऱ्या सरकारनं हा स्तंभ अशुद्ध केल्याचा गंभीर आरोप। जळगावच्या 40गावमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक। तहसील कार्यालयावर आंदोलन करत निर्णयाचा निषेध। सोलापूरच्या माढ्यात हिट अँड रन विरोधात चालक संघटनेचं आंदोलन। चक्का जाम करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अमरावतीमध्ये जिल्हा वाहन चालक संघटनेचं मुंडन आंदोलन। मोटार वाहन कायदा मागे घेण्याची आंदोलकांची मागणी। ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम। अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद। दररोज लिलावासाठी 600 ते 700 ट्रक बाजारात येत असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस। अंगणवाडी कर्मचारी मोर्चा काढणार असल्यानं पोलिसांकडून खबरदारी। साताऱ्याच्या कराडमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा। मासिक मानधनामध्ये वाढ करावी ही महत्त्वाची मागणी। तर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर सोलापूरच्या पंढरपुरात सुद्धा पंचायत समितीवर अंगणवाडी सेविकांचा धडक मोर्चा। मासिक मानधनामध्ये वाढ करावी, त्याचबरोबर शासकीय सेवेमध्ये लागू करून घेण्याची महत्त्वाची मागणी। पीएचडी फेलोशिप पेपरफुटी प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। नागपूरच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये घेराव करत जोरदार घोषणाबाजी। परभणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन। विकास कामं होत नसल्यानं ठाकरे गटाकडून हे आंदोलन। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये अतिक्रमणाविरोधात प्रशासनाची धडक मोहीम। बसस्थानक रेल्वे परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर धडक कारवाई। तर बीडच्या अंबाजोगाईमध्ये वेळ अमावस्या उत्साहात साजरी। मुंडे कुटुंबियांकडून पारंपरिक पद्धतीनं शेतातील लक्ष्मीची पूजा। साताऱ्यातील पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव सोहळा उत्साहात पार। उदयनराजे भोसलेंच्या उपस्थितीत रथाचं पूजन। राज्यभरात अन्न आणि औषध विभागाची हॉटेल्सवर तपासणी मोहीम। ऑनलाईन फूड आणि वाढलेल्या हॉटेलिंगच्या पार्श्वभूमीवर कारवाई। 803 हॉटेल्सला सुधारणा नोटीस। गोंदियातील बिरसी विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू। खराब हवामानामुळे 23 डिसेंबरपासून विमानसेवा बंदच। चंद्रपूरच्या वन अकादमीमध्ये भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पाला सुरुवात। मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ। निकृष्ट वनांच्या पुनर्संचयनासाठी अंमलबजावणी। राज्यातील 10 जिल्ह्यातील 2000हून अधिक गावांना त्याचा फायदा होणार। नवी मुंबईमध्ये उद्या सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक प्रशासनाचा निर्णय। उद्या पंतप्रधानांच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन होणार। मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांचं धोरण 15 दिवसात ठरणार। पालिका 15 दिवसात धोरणावर अंतिम निर्णय घेणार। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। नवी मुंबईला देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते आयुक्त राजेश नार्वेकरांनी स्वीकारला पुरस्कार। मुंबईमध्ये मागील वर्षात 1.5 लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री। कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळावर।
म्हाडाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी. 15 दिवसात या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार. पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार. उद्या डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबईतील वाढणारा कचरा कमी करण्यासाठी पालिका उपाययोजना करणार. कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी गॅस तयार केला जाणार. महामार्गांवर लवकरच 187 स्पीड गन इंटरसेप्टर वाहनं तैनात केली जाणार. अपघात टाळण्यासाठी वाहनांचा फायदा होणार. नवी मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली. मागच्या 9 महिन्यात शहरात तब्बल 11,040 नागरिकांना चावा घेतल्याची नोंद. महापालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांची नाराजी. पुण्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन. 125 शिक्षकांपैकी 103 शिक्षकांना नियुक्ती. येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल दुपारच्या वेळेतही धावणार. विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी MH42 BM क्रमांकाची नवीन मालिका सुरू. खासगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. मधुबन चौक ते जगताप डेअरी परिसरात महापालिकेची कारवाई. नागरिकांचा कारवाईला मोठा विरोध. मुंबईतील कांदिवलीमध्ये ड्रग्जचा कारखाना पकडण्यात आला. डॉक्टरसह ड्रग्ज तस्कराला अटक. 1,17,00,000 रुपयांचे MD ड्रग्ज आणि केमिकलही जप्त. बिनव्याजी कर्जाचा आमिष देत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक. 1.5 लाख रुपयांच्या रोकडसह 6 मोबाईल आणि बँकेत सीज केलेली रक्कमही जप्त. धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई. लातूर बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली. बाजारपेठेत दररोज किमान 9 क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1,800 रुपये हमी भाव. तुरीच्या दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेत. वाशिमच्या बाजारात तुरीचा दर 9,000 उत्पादनात घट होणार असल्यानं ही दरवाढ. वाशिम जिल्ह्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत. भंडाऱ्यात ढगाळ वातावरणानं भाजीपाल्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना मोठा फटका. मराठवाड्यात आज वेळा अमावस्येचा सण उत्साहात साजरा. खरीप आणि रब्बी हंगामातील धनधान्याची पूजा केली जाणार. आणि काही